नमस्कार. शिवनेरी ट्रेडिंग अकॅडमी मध्ये मी शुभम गाडवे तुमचं प्रथमतः स्वागत करतो. शिवनेरी ट्रेडिंग अकॅडमी म्हणजे सातत्य आणि शाश्वत आणि सातत्यपूर्ण नफा म्हणजे शिवनेरी ट्रेडिंग अकॅडमी. या अकॅडमीच्या माध्यमातून आपण एक सिरीज चालू केलेली आहे की ज्या सिरीजच्या माध्यमातून आपण अगदी बेसिक पासून तर अगदी प्राइस ऍक्शन पर्यंत म्हणजे शेअर म्हणजे काय, हा शेअर कसा तयार होतो इथपासून तर अगदी त्या शेअर मध्ये ट्रेड कसं केलं पाहिजे, ट्रेडिंग कसं केलं पाहिजे आणि आपण प्रॉफिटेबल कसं राहिलं पाहिजे, हा सगळा प्रवास आपण पाहणार आहोत. या सिरीजचा हा तिसरा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत की अगदी ज्यावेळेस तुम्ही इंट्राडे ट्रेड करता, डे ट्रेडिंग करता, स्विंग ट्रेडिंग करता, तुम्ही लॉंग टर्म करता, ज्यावेळेस तुम्ही म्युच्युअल फंड करता, या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्हाला नेहमी सपोर्ट आणि रेजिस्टन्स हे दोन शब्द तुमच्या कानावरती पडतात. त्यामुळं सपोर्ट म्हणजे नेमकं काय आणि रेजिस्टन्स म्हणजे नेमकं काय आणि सपोर्ट मध्ये काम कसं केलं पाहिजे, काय खरेदी केलं पाहिजे, रेजिस्टन्स मध्ये काय विकलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी आज दोन बघणार आहे. तर आपण सपोर्ट आणि रेजिस्टन्स म्हणजे नेमकं काय ही गोष्ट आपण पहिले बघू की पहा. आता सपोर्ट या शब्दाचा अर्थ बघितला तर आपण सरळ सरळ म्हणतो की मी एखाद्याला सपोर्ट केला, मी एखाद्याला सहकार्य केलं, बरोबर. तर या शब्दाचा अर्थ म्हणजे सपोर्ट म्हणजे काय, आधार, आणि रेजिस्टन्स म्हणजे काय, प्रतिकार, बरोबर. तर सपोर्ट म्हणजे काय, एखादी प्राइस वर जात असताना तिला जो सपोर्ट मिळतो, बरोबर, म्हणजे जिथं सपोर्ट असेल तिथून प्राइस वर जाते. आणि रेजिस्टन्स म्हणजे काय, प्रतिकार, आणि जिथं रेजिस्टन्स पाहायला मिळू लागतो तिथून प्राइस खाली येते. म्हणजे एखाद्या माणसाने आपल्या आयुष्यात प्रतिकार केला तर तिथून आपण परतावा येतो जसं, आणि एखाद्या माणसाने आपल्याला जर सपोर्ट केला, त्याने पुढे आधार दिला तर आपण जसं जीवनात प्रवास करतो, वरच्या दिशेने जातो. अगदी त्याचप्रमाणे ना अगदी आपल्याला शेअर मार्केटमध्ये सुद्धा ना आपल्याला दिसायला लागतो. आता पहा, आपण एक शेअर घेतला होता उदाहरणासाठी की कोटक महिंद्रा बँक नावाचा शेअर. तर आपण इथं एक सुपर ट्रेंड नावाचं इंडिकेटर आपण वापरतो. त्या सुपर ट्रेंड इंडिकेटरच्या माध्यमातून आपल्याला सपोर्ट आणि रेजिस्टन्स हे अगदी ॲक्युरेट पाहायला मिळायला लागतं. आता पहा, आपण ना कोटक महिंद्रा बँकचा शेअर घेतला होता. तर ही लाल रेषा जी तुम्हाला दिसते, जी लाल लाईन, ही रेजिस्टन्स म्हणून काम करते, आणि इकडे तुम्हाला जी सपोर्ट म्हणून काम हिरवी लाईन दिसते ती तुम्हाला सपोर्ट म्हणून काम करते. आता पहा, इथे आपल्याला रेजिस्टन्स बघा, इथं रेड लाईन आली, रेड लाईन इथं रेजिस्टन्स भेटला, रेजिस्टन्स मार्केट परत खाली आलं तर शेअरची किंमत परत कमी झाली, बरोबर. आता इथं पण पहा, इथं रेजिस्टन्स आहे, इथं पण पूर्णपणे लाईन, इथून शेअर कमी आला, बरोबर. हा सगळा एरिया पहा, इथं पर्यंत लाईन आहे, रेड लाईन आहे. सुपर ट्रेंड मध्ये रेड लाईन ही रेजिस्टन्स म्हणून काम करते. इथे प्रत्येक ह्या शेअरला प्राइस जायला, प्राइस जी वर जाण्यासाठी आहे तिला प्रतिकार देण्याचं काम केलेलं आहे. आता इथून तुम्ही जर थोडे खाली आला तर पहा इथे निळी लाईन बनलेली आहे. निळी लाईन म्हणजे काय, आपण जी बोललो मी काय, सपोर्ट म्हणून काम करते. तर पहा या निळी लाईन मध्ये पहा, इथं माझं कॅन्डल आहे, इथं निळी लाईन बनली, इथं सपोर्ट बनला, पहा हा शेअर वर गेला. आता इथून तुम्ही थोडं खाली या, परत खाली आल्यानंतर बघा ही पुढच्या बाजूने बघा. आता इथं बघा, इथं परत हिरवी लाईन बनलेली आहे, तर इथं हिरवी लाईन बनल्यानंतर इथून पण वर गेलं, शेअर वरती गेला. म्हणजे सांगायचा मुद्दा काय आहे की ज्यावेळेस सपोर्ट आहे, ज्यावेळेस मार्केट सपोर्टला असतं, ज्यावेळेस शेअर सपोर्टला असतो त्यावेळेस तिथून शेअर वरती जातो, आणि ज्यावेळेस शेअर रेजिस्टन्सच्या लेवलला आहे त्यावेळेस तिथून शेअर खाली येणार आहे. सपोर्ट नेहमी मार्केटला वर घेऊन जाण्याचं काम करतं, आणि रेजिस्टन्स हे मार्केटला नेहमी खाली घेऊन येण्याचं काम करतं. त्यामुळं ज्यावेळेस आता पहा रेजिस्टन्स आहे, ज्यावेळेस रेजिस्टन्सला मार्केट आहे, ज्यावेळेस शेअर हा रेजिस्टन्सला आहे त्यावेळेस शेअर आपण विकायचा असतो, बरोबर. इथून जर तुम्ही शेअर विकला, बरोबर, इथून जर तुम्ही शेअर विकला तर हा 1908 वरून हा शेअर कितीला आलेला आहे, 1648 ला. हे 200 पॉईंट आहे. ज्यावेळेस शेअर रेजिस्टन्सला असेल त्यावेळेस शेअर विकायचा असतो, आणि ज्यावेळेस इथे त्याची निळी लाईन ज्यावेळेस बनलेली आहे, बरोबर, ज्यावेळेस ती निळी लाईन बनलेली आहे, ज्यावेळेस शेअर सपोर्टला आहे, आणि शेअर ज्यावेळेस सपोर्टला आहे त्यावेळेस शेअर काय येणार आहे, वर जाणार आहे, त्यावेळेस तो शेअर तुम्हाला खरेदी करायचा आहे. त्यामुळे इथं बघा, आता इथं तुम्ही जर खरेदी केला असता तर 1380 होता, आणि 1380 वरून शेअर किती गेल्यावरती सपोर्ट पर्यंत 1813 पर्यंत, बरोबर. त्यामुळे सपोर्ट हे नेहमी शेअरला वर घेऊन जाण्याचं काम करतं, आणि रेजिस्टन्स हा नेहमी शेअरला खाली घेऊन जाण्याचं काम करतं. अशा पद्धतीने सपोर्ट आणि रेजिस्टन्स या दोन गोष्टी संकल्पना तुमच्यापर्यंत मांडल्यात, बरोबर. त्या संकल्पना तुम्हाला कशा आवडल्यात, त्या समजल्यात, त्याच्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोहोचवा. तुमच्या चांगल्या प्रतिक्रिया, वाईट प्रतिक्रियांचा स्वीकार निश्चितपणे मी करण्याचा प्रयत्न करेन. आज आपण सपोर्ट आणि रेजिस्टन्स हे दोन प्रकार पाहिले. येणार दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की शेअर म्हणजे काय, सपोर्ट आणि रेजिस्टन्स, आणि असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा.